आज या 4 वस्तू वापरून मी जी कोणती हेअरस्टाईल दाखवणार आहे, ती सेल्फ हेअरस्टाईल. अतिशय सुंदर अशी हेअरस्टाईल मी आज तुम्हाला दाखवणार आहे. फक्त आपल्याला 2 पिना, एखादी हेअरस्टाईल आणि एक कंगवा आपल्याला लागणार आहे. या 4 वस्तूंचा वापर करून आज मी तुम्हाला खूप छान हेअरस्टाईल दाखवणार आहे. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला केसांचा गुंता काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने केसांचा गुंता काढून झाल्यानंतर एक बारीक टेलकोम किंवा तुमचा कंगवा असेल, त्या कंगव्याने हातामध्ये सगळे केस उचलून धरायचे आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे तुमच्या लक्षात येईलच. अशा पद्धतीने आपल्याला केस जे आहेत ते सगळे विंचरून घ्यायचे आहे, गुंता काढून घ्यायचा आहे आणि छान अशी एक हातात पोनी घ्यायची आहे. ती पोनी घेतल्यानंतर बघा जसं व्हिडिओत दाखवलं आहे तशी पीळ घालायची आहे. अशी पीळ घातल्यानंतर आपल्याला फक्त त्या 2 पिनांचा वापर करून ती सेट करायची आहे. फक्त 2 पिनाही याला सफिशियंट होतात. या 2 पिनांनी आपल्याला फक्त ती सेटअप करून घ्यायची आहे. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा या हेअरस्टाईलला तुम्ही कोणती हेअरस्टाईल म्हणता? आमच्या इकडे तर फ्रेंच रोल म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात? मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. त्याच्यानंतर आपल्याला 2 पिनांनी मस्तपैकी सेट करून घ्यायचे आहे, पॅक सेट करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपले जे खालचे केस आहेत ते वरच्या बाजूला ओढून घ्यायचे आहे, जेणेकरून ज्या पिना आहेत त्या दिसणार नाहीत. एवढीच फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे. तुम्ही एखादा कार्यक्रम असेल किंवा घरात लग्न समारंभात किंवा घरगुती कार्यक्रमात किंवा एखाद्या प्रोग्राममध्ये देखील तुम्ही ही हेअरस्टाईल नक्कीच ट्राय करू शकता आणि अगदी 2 मिनिटात होणारी ही हेअरस्टाईल आहे. त्याच्यानंतर एखादं हेअर डेकोरेशनचं जे काय आहे तुमच्याकडे ते तुम्ही तिथे लावू शकता आणि हेअर डेकोरेशन लावल्यानंतर फायनल रिझल्ट तुम्ही बघू शकता. अतिशय 2च मिनिटात अशी होणारी ही हेअरस्टाईल आहे. फक्त 2च मिनिटं लागतात. कितीही गडबड असेल तरी आपण ही हेअरस्टाईल करू शकतो. अगदी सोपी आणि एकदम करायला पटकन होणारी अशी ही हेअरस्टाईल आहे. तुम्हाला ही हेअरस्टाईल आवडली का? आणि तुमच्या इकडे या हेअरस्टाईलला काय नाव आहे? मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला तर अजिबातच विसरू नका.